अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशांची पुस्तकं वाचण्यात घेतली आहे. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा लिखित श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक पाहत आहोत. त्यात प्रकरण दुसरे, आईसे जे जन्म जया लागी देव सखाम. दत्तोपंत आणि पार्वती देवी नेहमीप्रमाणे मजल धर्मजल करीत नरसोबाच्या वाडीला आले. श्री क्षेत्र नरसिंहवाडी म्हणजे लीलाविहारी श्री दत्तात्रय प्रभूंचा खास दरबार, त्यांची सुखाची राजधानीच. इथल्या मनोहर पादुकांच्या मनोहर दर्शनाने भक्तांच्या आशा आकांक्षाही तृप्ती होते. भक्तांच्या संकटांचे निवारण करण्यास प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच येथे पादुका रूपाने साकार होऊन राहिलेले आहेत. साक्षात श्री दत्तप्रभूंचा आदेश. वाडीला आल्यावर दोघांनीही आपल्या तीर्थोपाध्यायाकडे सामान सुमान ठेवून देवांची धूळभेट घेतली व नंतर नदीवर जाऊन स्नानाची प्रातःकर्मे उरकली. सुस्नात होऊन उभयतांनी कृष्णेचा घाट चढून देवांचे मनोहर दर्शन घेतले. त्या दर्शनानेच त्यांचा सगळा शेणवटा गेला. मग दोघांनी देवांना साष्टांग दंडवत घालून देवांपुढे गाऱ्हाणे मांडले. देवा, मुले देता आणि ती परत नेता, त्यापेक्षा मुले न झालेलीच बरी. द्यायची असतील तर मुले जगवा, नाहीतर देऊच नका. क्षणात मनोहर पादुकांवर ठेवलेला देवमूर्तींचा चेहरा उजळला. शिवाय उजवा कौल मिळाला. दत्तोपंतांच्या मिटल्या नेत्रांसमोर अभय हस्त दर्शवणारे श्री दत्तप्रभू साक्षात उभे राहून आदेश देत होते. येथून निघाल्यावर थेट श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनाला जा आणि त्यांना पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करा, एवढे सांगून प्रभू अंतर्धान पावले. आनंदित अंतःकरणाने आणि जलभरल्या नेत्रांनी उभयता तेथून प्रणिपात करून उठले. तेथून क्रमाने सर्व दर्शने घेऊन परमपूज्य श्री ब्रह्मानंद स्वामी महाराजांच्या मठात, जेथे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज उतरले होते, तेथे गेले. तेथे जाताच श्री स्वामी महाराज हसून त्यांना म्हणाले, देवांचा आदेश कळला, काळजी करू नका. त्यांचे दर्शन घेऊन दत्तोपंतांनी त्यांना मग सर्व हकीकत सांगितली आणि आदेशानुसार त्यांना रीतसर प्रार्थना केली. भक्तवत्सल श्री स्वामी महाराजांचे अंतःकरण करुणेने द्रवले. त्यांनी उभयतांना धीर दिला, आशीर्वाद दिला. अभय मुद्रा दर्शवून ते म्हणाले, यापुढील गर्भ स्त्रीकृपेने टिकून मुलगा होईल. तो दीर्घायुषी आणि ईश्वर साक्षात्कारी असेल, थोर भगवत भक्त असेल. तसाच काही बाका प्रसंग आला तर श्री दत्तस्मरण करा. ईश्वरकृपेने सर्व काही ठीक होईल, कल्याण असो. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळाल्याने दोघांनाही अवर्णनीय आनंद झाला. खरे म्हणजे उभयतांना आनंद झाला तो केवळ भगवत भक्त मुलगा होणार हे जाणूनच. भक्तांकरता आपल्या घरात भक्तच जन्माला येणार आहे, याप्रती आनंदाची वार्ता दुसरी कोणती असेल. मातोश्री पार्वती देवींना सासूबाईंचे, जानकीबाईंचे आशीर्वादाचे बोल आठवले. त्यांच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले. परमपूज्य श्री स्वामी महाराजांना साक्षात श्री दत्तप्रभूंना साष्टांग दंडवत घालून आणि त्यांचा देवांचा निरोप घेऊन उभयता आनंदित मनाने नसरापुरी परतली. विराड पुण्याला हलवले. आता गोविंद आणि रघुनाथ जरा मोठे झाले होते. त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यांना पुण्याला ठेवलेच योग्य होते. म्हणून 1913 साली दत्तोपंतांनी आपले नसरापुरीचे विराड हलवून पुण्याला आणले. कसबा पेठेत तांबटांच्या औदाजवळ विनायकराव सुधंबरेकरांचा वाडा होता. त्या वाड्यात या बिराडाला राहायला जागा मिळाली. तेथून नरहरपंत सोनटक्क्यांचे बिराड अगदी जवळच राहायला होते. नव्या जागेत पार्वती देवी लवकरच रुळल्या. वाड्याच्या मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या हाताला असलेल्या पश्चिमाभिमुख खोल्यांमध्ये हे बिराड नांदू लागले. येथे आल्यावर कामांच्या उस्तवारीत वेळ कसा जाई ते समजतच नसे. रोजचा नित्यक्रम
कामेधामी उरकले की उरलेला वेळ लोकसेवेत नाहीतर भगवत गुणश्रवणात जाई. पुण्यात कथा कीर्तने प्रवचनांचा नेहमीच रंग उडत असे. जाणकार कीर्तनकारांकडून रोज नवी नवी आख्याने ऐकायला मिळत. अडल्या पडलेल्यांना औषधे इतर मदतही फावल्या वेळात होई. उभयतांच्या मनमिळावू आणि सरळ स्वच्छ परोपकारी वृत्तीमुळे माणसे जोडली जाऊ लागली. नरहरपंतही रोज बाईंच्या घरी येऊन जात. जाता येता परमार्श घेऊन जात. त्यांचाही वेळ आपल्या बहिणीशी आणि तिचे यजमान दत्तोपंतांशी अध्यात्मविषयीच्या चर्चेत व सद्गुरुकृपेविषयी पारमार्थिक अनुभूतीविषयी बोलण्यात आनंदाने जाई. श्री स्वामी महाराज प्रगट झाले. असा आनंदात काळ जात असता होता होता पार्वतीदेवींना संतान प्राप्तीची चिन्हे दिसू लागली. दिवस उलटू लागले. तसतसे एक सात्विक प्रसन्नतेचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसू लागले. पोटी असणाऱ्या श्री दत्तप्रभूंच्या प्रसाद अंशामुळे त्यांना ईश्वर भक्तीचेच डोहाळे लागू लागले. कांतीचे सत्वतेज वाढू लागले. बघता बघता 1914 सालचा जून महिना उजाडला. 23 जून तारीख आली. त्या दिवशी मंगळवार होता. ज्येष्ठ वद्य अमावास्या होती. पार्वतीदेवींना एकाएकी जीवघेण्या कळा येऊ लागल्या. असह्य त्रास होऊ लागला. त्या स्थितीत त्यांना काय करावे हे सुचेना. मग एकदम त्यांना परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे कृपा आश्वासन आठवले. मनोमन साक्षात श्री दत्तप्रभूच अशा श्री स्वामी महाराजांचे त्याने आंतरभावाने स्मरण केले आणि त्याचवेळी इकडे श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने गरुडेश्वरी नश्वर देह त्यागण्याच्या तयारीत असलेल्या श्री स्वामी महाराजांनी मिटलेले डोळे क्षणभर उघडले व परत झाकून घेतले. पृथ्वी आपरूपी देह तेथेच ठेवून स्मर्तुगामी स्वामी महाराज क्षणात तेजपुंज स्वरूपात पार्वतीदेवींवर प्रगट झाले. उजव्या हाताने अभय देत प्रेमळ शब्दात ते बोलू लागले. बाळ, घाबरू नकोस, धीर धर, सगळे ठीक होईल. गुरुवारी आमचा देह नर्मदेत विलीन होताना आमच्याच अंश करून मुलगा होईल. त्याचे नाव श्रीपाद ठेवा. तुमचे कल्याण असो. असे म्हणून ते अदृश्य झाले. त्यांच्या दर्शन कृपेने पार्वती देवी एकदम शांत झाल्या. त्यांच्या सर्व वेदना यातना निर्माल्या आणि त्यांना गाढ झोप लागली. तिकडे गरुडेश्वरी थोरल्या महाराजांनी ज्यावेळी डोळे उघडून परत मिटून घेतले त्यावेळी त्यांच्याजवळ हैदराबादचे श्री शंकरराव आजेगावकर यांचे एक निकटचे स्नेही होते. त्यांनी श्री महाराजांना धारिष्ट करून विचारले, मगाशी आपण डोळे मिटलेत, पुन्हा उघडलेत व आता पुन्हा मिटणार, हे कसे काय, ते कळेल काय? ते ऐकून श्री स्वामी महाराज हसले व उत्तरले की आम्ही भक्तकार्य करण्यासाठी गेलो होतो. श्री स्वामी महाराजांनी देह खोड सांडली. त्याच रात्री अमावास्या उलटून आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर साधारण रात्री 11 वाजता गरुडेश्वरी नर्मदा तीरी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज देहाची खोड सांडून दत्त ब्रह्मलीन झाले. बुधवारी सकाळी उजाडल्यावर श्री स्वामी महाराजांच्या महायात्रेची तयारी सुरू झाली. श्री स्वामी महाराजांच्या पार्थिव देहाची षोडशोपचाराने पूजा करण्यात आली. पुरुषसूक्त, रुद्र, पवमान यांचे पाठ करून समंत अभिषेक त्यांच्या पवित्र देहावर करण्यात आले. शिष्यांनी अनेक पुण्यमाला अर्पण केल्या. बेल, तुळशीपत्रे, फुले वाहिली. पुष्पांचे आसन सज्ज करून त्यावर श्री स्वामी महाराजांचा आसनस्थ देह बसवण्यात आला. केळी, कर्दळीचे स्तंभ त्या पुष्पसज्जित आसनाभोवती उभारण्यात आले आणि वाजत गाजत अंतिम यात्रा निघाली. टाळ मृदुंगाचा गजरात दिगंबरा दिगंबरा या श्री स्वामी महाराजांच्या लाडक्या भजनाची धून अनेक सद्गतीत कंठांमधून बाहेर पडू लागली. विरहाकुल अंतःकरणाने ही यात्रा अखेर नर्मदा तीरी आली. तोवर गुरुवार उजाडला होता. तेथे अखेरची पूजा सुरू झाली. नैवेद्य, तांदूळ, फळे, दक्षिणा प्रदान झाले. शिष्यगण दुःखित अंतःकरणाने निरोप घेत शेवटचे दर्शन डोळे भरून घेऊ लागले.
मग श्री स्वामी महाराजांच्या दंडाचे 3 भाग करण्यात आले. कमंडलूला छिद्र पाडून तो कमरेला बांधण्यात आला. त्यानंतर दत्तनामाच्या गजरात पुण्यपवन नर्मदामाईच्या जलतीर्थात श्री स्वामी महाराजांचा पवित्र पार्थिव देह समर्पित करण्यात आला. सगळ्यांचे हुंदके अनावर झाले. एका दैवी अवतारी वादळी आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची लौकिक महायात्रा तेथे पूर्ण झाली आणि अजन्मा पुन्हा जन्माला. हा गुरुवार पार्वती देवींसाठी मात्र श्री गुरु महाराजांच्या आशीर्वादांची पूर्तता करणाराच ठरला. उजडल्यानंतर पार्वती देवींना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि सकाळी 9:29 पुत्रजन्म झाला. नेमका त्याच वेळी थोरल्या महाराजांचा पार्थिव देह तिकडे नर्मदेत विसर्जित झाला. श्री दत्त आशीर्वादाने त्यांचाच अंश जन्माला आला. प्रत्यक्ष श्री दत्तात्रय प्रभूच पार्वती देवींच्या उदरी जन्मले. त्या दिवशी नक्षत्रही होते. ते स्वर्गाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ असे पुण्य नक्षत्र पुनर्वसू हे. तृतीय चरण चालू होते. सिंह लग्न आणि मिथुन रास होती. त्या आनंदनाम संवत्सरात दत्तोपंत आणि पार्वती देवींच्या पोटी प्रत्यक्ष ब्रह्मानंदच प्रगटला. पुनर्वसू हे वैदिक अश्विन्यादी गणतेतील 7वे नक्षत्र. देवांनी धनप्राप्तीसाठी याच नक्षत्रावर अग्न्याधान केले होते. ऐहिक आणि आध्यात्मिक धन देणाऱ्या याच नक्षत्रावर जगाला आध्यात्मिक धन मुक्त हस्ताने वाटणारा अक्षय कृपाधनाचा दाता सद्गुरू रूप कुबेरच जन्माला आला. नवजात मुलाच्या अंगी राजयोगाची सामुद्रिक लक्षणे दिसत होती. तशीच आध्यात्मिक अधिकाराचीही सुचिन्हे होती. दत्तपंत आणि पार्वती देवी असे हे सुलक्षणी ईश्वरदत्त बालक बघून मनोमन खूप खूप सुखावले. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे बारशाला मुलाचे नामकरण श्रीपाद असे करण्यात आले. केवढे औचित्य या नावाने साधले गेले. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे नवसाप्रमाणे मुलाचे देवांसमोर कान टोचण्यात आले. देवांच्या चरणी मुलाला घालण्यात आले. काय विलक्षण योगायोग आहे. या भाग्यवान मुलाच्या ऐहिक पारमार्थिक जीवनाची सुरुवातही अशी देवाच्या द्वारापासूनच झाली. दत्तोपंत आणि पार्वती देवी या बाळाच्या बाललीलांमध्ये अगोदरच्या